नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा. ईडीला अजून पुरावे सादर करण्याचे दिल्ली कोर्टाचे आदेश. गांधी परिवाराला नोटीस बजावायला दिल्ली कोर्टाचा नकार. पुढील सुनावणी 2 मे रोजी होणार. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणं चुकीचं अशी बेजबाबदार वक्तव्य भविष्यात केल्यास त्याची दखल घ्यावी लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं. सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना जागा दाखवली. सावरकरांच्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना चबरा. देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे. कुणाल कामरावर खार पोलिसांमध्ये दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार. मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन कुणाल कामराचा जबाब नोंदवणार. चेन्नईमध्ये कुणाल कामराची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांना परवानगी. मेधा पाटकर यांची शिक्षा 20 मे 2025 पर्यंत स्थगित. विद्यमान उपराज्यपाल PK सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये मेधा पाटकर यांच्याकडून शिक्षेला आव्हान. प्रोबेशन बॉन्ड सादर करत 25,000चा जातमुचलका जमा करून सोडण्याचे निर्देश. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. फिर्यादी आईच्या जबाबासह इतर 4 जणांचे जबाब घेतले. आरोपीची जामिनावर सुटका. महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य महारॅलीचं आयोजन. जनजागृती रॅली बारामतीमध्ये पोहोचली. जनजागृती करून दिल्लीतील तालकटोरा जयंती साजरी होणार. नाशिकच्या मालेगावमध्ये ईडीची छापेमारी. बनावट जन्म आणि मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणामध्ये कारवाई. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. अवैध बांगलादेशी प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची झाडाझडती. ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करून ऑनलाईन काम करावं. तोपर्यंत कुणीही घरी जाऊ नये, अन्यथा कायमच्या घरी पाठवणार. जिल्हाधिकाऱ्यांची तंबी.